आधीच सांगता तुम्हाला, मी धुणं धुवून येऊपर्यंत अजिबात कुठं बाहेर जायचं नाही. अगं मी कशाला जातो या? नाही ये जातो हा. आणि तसं पण एवढं ऊन आहे, कशाला बाहेर जाते? हाय मी घरातच हा. लवकर ये हा. निवांत बसलाय. होय, आलते म्हसरे हिंडवायला. पण तुम्ही एवढं नटून थटून इकडं कशाला? तुम्हाला बघायला. काय? आपलं म्हणजे मी पण मस्त हिंडवायला आले हो. बर, ही सगळी माझी म्हसर आहे ती. तुमची म्हस कुठं आहे? माझी म्हस धुणं धुवायला गेल्या. कुठे निघालास? याच्या मॅडमने याला शाळेत ना हकललंय. का? त्याला कुत्र्यावर निबंध लिहायला सांगितलेला. मग आता तुम्हीच सांगा, कुत्र्यावर पेन कसा उठणार? ओ इकडे या. बोल की. ही माणसं कोण आहे ती? अगं ती अतिक्रमणात आपला कट्टा आलाय, ती काढाय आली ती. होय काय? कसं काढतात बघूया, चला. ओ, आमचा कट्टा अतिक्रमणात आलाय काय? होय, अतिक्रमणात आलाय. मग कधी काढणार आहे? काढणार आहे लगेच, या लागलाय जीसीबी. होय काय? या धावते तुम्हाला. ओ, हिचा कट्टा अतिक्रमणात येतोय का? होय येते की. मग पहिला हिचाच कट्टा काढा. ए तुला बरं माझाच कट्टा दिसला ग. होय, माझं जायचंय म्हणलं, तुझं पण जाणारच की. लग्न झालं तुझी नाटकी करता. मी काय आणलं तुझ्या बरं स्वतः तुला जरा सुद्धा अक्कल नाही, काय नाही. नको तसलं उद्योग कशाला करतेस? तुझ्यामुळे पोरग 3 महिने शाळेत जाऊ शकलेला नाही. अहो पण, अहो बेव तसलं काही सुद्धा सांगू नको. अहो काय झालं वरडायला? अहो मी 3 महिन्यापूर्वी हरवलेलो. तेव्हा आमच्या मम्मीने व्हॉट्सअपला मेसेज टाकलेला, आमचं पोरगा हरवलंय, सापडलं की घरी आणून सोडा. मग मी 15 मिनिटात सापडलो. अहो मग चांगलंच आहे की. मग आता तुम्हाला 3 महिन्यानं भांडायला काय झालंय? काय झालंय म्हणजे? तो मेसेज 3 महिने झालं व्हायरल होतो या. याला असं नेऊन शाळेत सोडला की असं कोणतरी उचलून आणून घरात सोडतंय. पप्पा, ह्यो मेसेज माझी परीक्षा वाचतावर फिरल नव्हता. एवढ्या उशीर फोनवर कोणासंग बोलते बघ जरा. काय ग, एवढं उशीर कुणासंग बोलतेस? अगं आई, मी शीतल संग बोलते. बरोबर, बोल बाळा. ही बघा, तुमच्या लेकीच्या दप्तरात घावलंय. तू थांब, मीच तिला विचारतो. काय ग, तो ड्रेस तुला कोणी दिलाय? पप्पा, तुम्ही पण माझ्यावर आता संशय घ्यायला लागला वे. माझ्या वाढदिवसाला हे ड्रेस शीतलने दिलाय. बरं असू दे बाळा. जाऊ का? मला याला सकाळ होईल. आई, मी एकटीच वे घरात. मग तुझ्या एखाद्या मैत्रिणीला बोलून घे की. मग मी शीतलला बोलू? बरोबर बोल. जाऊ का? बघितलं का, आपली पोरगी किती संस्कारी आहे. हा मग माझी पोरगी आहे म्हणल्यावर असणारच की. आई, पप्पा, लवकर आलायसा? होय बाळा. ए तू कोण आहेस? माझ्या घरात कशाला आलायस? अहो पप्पा, हेच नाव शीतल आहे. काय ग, तुझा नवराला चेंगाट आहे नव्ह का? होय अगं, मला काय पण घेताना किती टक्के डिस्काउंट आहे ती आधी बघतात. अगं या पेपर मधली जाहिरात तुझ्या नवऱ्याला दाखव. 4 साड्यांवर 50% डिस्काउंट आहे म्हणून सांग. तरी पण नाहीत घेणार. अगं नाही घेतलं तर मी माझं नाव बदलून टाकते. काय सांगतास? थांब, लगेच मी यासनी जाहिरात दाखवते. ओ, पेपर मध्ये जाहिरात आली. काय शहरात आहे? तुम्ही मला 4 साड्या घेतल्या तर तुमचं 50% वाचणार आहेत. काय सांगतेस? आण बघू पेपर इकडे. आता 100% वाचलं. अबे साले. सासू
सासूबाई असं बी 2 तोळ्याचं घेतलंय म्हणल्यावर जरा ह्यासनी जळवूया की. जळवायचं असेल तर 2 तोळे नाही 4 तोळ्याचं म्हणून सांगायचं. चल चल. भाऊजी तुम्ही फरशी पुसायला लागला काय कुठे गेल्यात? ते आहे की आत. आणि तुम्ही दोघी आज इकडे आलायसा. सोनं 1 लाखावर गेले. काय सांगतायसा? अजून 1.5 लाख जाणार आहे. बरं काय? होय म्हणून तर आम्ही 4 तोळ्याचं घंटण करून ठेवले. अगं ये ऐकलंस का? काय झालंय बोंबलायला? अगं येडी, सोनं 1 लाखावर गेले, अजून 1.5 लाखावर जाऊ शकते. जे नवरा आपल्या बायकासनी सोनं घेतात त्यासनी टेन्शन यायला पाहिजे. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? देवा मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच नाही मागितलं, पण आज शेवटचा दिवस. आज मी माझ्या नवऱ्यासाठी तुझ्याकडे काहीतरी मागते. माझ्या नवऱ्याच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ देत. तुझं कसं काय चाललंय? तुझ्या आशीर्वादानं सगळं चांगलं चाललंय. सून आल्या एक ना तू पण हाय. तू आता 6वीत आहे. खरं काय? तुझं आपलं चांगलं चाललंय. होय बाबा, हाय माझं बरं. नमस्कार पाहुणे. नमस्कार नमस्कार नमस्कार. ही पाहुणं कोण? अरे ह्यो माझा मित्र. आम्ही दोघं एकाच वर्गात होतो. आज इकडे कशी काय आलेत मग? एखादं स्थळ आहे का बघा म्हणून सांगायला आलाय. बघतो कशी पोरगी पाहिजे. दिसायला दिखली पाहिजे. अहो बघितली. शेव तुमचा मुलगा काय? हे काय करतोय? तो माझा मुलगा नाही मित्र आहे. मुलगी मला बघायची आहे. नमस्कार बर, नवरी मुलीला किती रुपये साडी घ्यायची आहे? 10,000 रुपयाची घ्या. आमच्या मुलगीला 15,000 रुपयाची पाहिजे. चल ग. जीजू पाहुणे वरच्या 5,000 रुपयाचं मी बघतो. मुलीला साडी बघू द्या. मला ही साडी आवडल्या. आणि मला तू मला आवडलेली साडी आवडल्या ग. अबे साले. बर, नवरदेवाला किती रुपयाचा ड्रेस घ्यायचा आहे? माझ्या पण पोरग्याला 15,000चेच कपडे घ्यायचे. पण आमच्याकडे 10,000 रुपये आहेत. ए चल गाई. जीजू काय 5,000. तुमच्या 5,000चा पण मी बघतो. घ्या, मुलाला ड्रेस पसंत करा. काय मग, नवरी मुलीला कुठला पसंत आहे? मला हे पसंत आहे. अजय शर्वानी कुठली पसंत आहे विचारतोय. ही पसंत आहे. लगेच पॅक करायला सांगा. अहो पाहुणा आधी ड्रेस तर बघा की. नाही बघितलाय. हा घ्या मुलीचा बसता 15,000चा 10,000 रुपये. हा घ्या मुलाचा बसता 15,000चा 10,000 रुपये. हे घ्या सगळं पैसे. पण जावायला घातलेला ड्रेस पहिला काढून घ्या.